नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सीमा सुरक्षा बल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, BSF यांच्याकडून विविध पदांसाठीच्या जे भरतीची जाहिराती देण्यात आलेली आहेत. यामध्ये पाहू शकता ग्रुप बी पदासाठीच्या पोस्ट आहेत, त्याचबरोबर ग्रुप सीसाठी आहेत आणि ग्रुप डीसाठी याच्यामध्ये पदांची भरती आहे. यासाठी लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2024. अधिकृत वेबसाईटवर येथे आपल्या ऑनलाईनचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, लिंक जी आहे ती अवेलेबल आहे, तिथून ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. जी शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर पदांच्या एकूण जागा याबद्दलची विस्तारित माहिती, जाहिरातीबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूयात. तिथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स यांच्याकडची बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठीची. यामध्ये पाहू शकता HC प्लंबर यासाठी एकूण एक जागा आहे. त्याच्यानंतर HC कार्पेंटरसाठी आहे एक. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटरसाठी 13 जागा आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिकसाठी 14 आणि कॉन्स्टेबल लाईनमनसाठी एकूण 9 जागा आहेत. अशा पद्धतीने ही भरतीची जाहिरात आहे. त्याच्यानुसार ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती अवेलेबल करण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईट. या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन पाहू शकता. महत्त्वाचे क्वालिफिकेशन, वयाची पात्रता जी आहे HC प्लंबरसाठी 18 ते 25 वर्ष दरम्यान आहे. तर सगळ्या पदांसाठी जी वयाची पात्रता सेम आहे, 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यानंतर अप्पर एज लिमिट जी आहे SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे, OBCसाठी 3 वर्ष. त्याच्यानंतर इथे जी प्रत्येक आरक्षणानुसार जी वयाची सूट आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. पुढे पाहू शकता शैक्षणिक पात्रता पाहूयात याबद्दलची. या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, HC प्लंबर या पदासाठी मॅट्रिक्युलेट म्हणजे 10वी पास और इक्विलंट आवश्यक आहे. त्याचबरोबर ITI जो आहे प्लंबर या ट्रेडमध्ये 3 वर्षाचा पूर्ण असणे आवश्यक आहे किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव असणे आवश्यक आहे. HC कार्पेंटरसाठी कार्पेंटरमध्ये ITI किंवा 3 वर्षाचा अनुभव, ट्रेनिंग ITI 10वी पास आणि ITI असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटर या पदासाठी पाहू शकता मॅट्रिक्युलर म्हणजे 10वी पास, त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन और वायरमन, डिझेल मोटर मेकॅनिक याच्यामधला ITI पास सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल जनरलसाठी जनरेटर मेकॅनिकसाठी पाहू शकता कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिकसाठी डिझेल मोटर मेकॅनिकमध्ये ITI 10वी पास आणि त्याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर असू शकतो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता कॉन्स्टेबल लाईनमनसाठी मॅट्रिक्युलेट म्हणजे 10वी पास, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल वायरमन लाईनमनमध्ये ITI असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधून असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही पदाची जी शैक्षणिक पात्रता होती. यानंतर पाहू शकता शारीरिक पात्रता या पदासाठी जी महत्त्वाची आहे, फिजिकल स्टँडर्ड याच्यामध्ये हाईट जी आहे 165 सेंटीमीटर मुलांसाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर चेस्ट जी आहे 76 सेंटीमीटर अनएक्सपांडेड आणि 81 सेंटीमीटर एक्सपांडेड आवश्यक आहे. वेट जे आहे प्रपोर्शनल टू द हाईट अँड एज ॲज पर मेडिकल स्टँडर्ड म्हणजे मेडिकल स्टँडर्डनुसार हाईट आणि एज हाईट आणि एजनुसार जे वजन जे आहे ते असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर, कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक आणि कॉन्स्टेबल लाईनमन ह्या 3 पदांची जी भरती आहे यासाठीची जे मेजरमेंट आहे ते देण्यात आलेलं आहे. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. प्रत्येक जो एरिया आहे म्हणजेच स्टेट आहे, राज्य आहे, त्यानुसारची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. यानंतर मेडिकल स्टँडर्ड ते सुद्धा महत्त्वाचं आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये मेडिकल स्टँडर्ड, फिजिकल टेस्ट इत्यादी याच्यामध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये पाहू शकता फॉर द पोस्ट ऑफ द हेड कॉन्स्टेबल प्लंबर, हेड कॉन्स्टेबल कार्पेंटर, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरल ऑपरेटर, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक आणि कॉन्स्टेबल लाईनमन या पदासाठी जे आयसाईट म्हणजे आय विजन जे आहे ते किती असणं आवश्यक आहे. बेटर आयसाठी रॉज आय आणि बेटर आय याच्या पद्धतीची जी मार्किंग आहे ती मार्किंग रिमार्क्स असणार आहेत आणि त्यानुसार फिजिकल टेस्ट किंवा मेडिकल टेस्ट घेऊन सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये पुढची जी प्रोसेस आहे कॅन्डिडेट मस्ट नॉक नीज याच्यामध्ये पुढचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटीज त्या पूर्ण करणे आवश्यक आहे याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेससाठी. तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे या भरती संदर्भातली. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाहिरात जी आहे नोटिफिकेशन लिंक जी आहे PDF डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. यानुसार पाहू शकतं सिलेक्शन प्रोसेससुद्धा देण्यात आलेली आहे.
याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये रिटन एक्झामिनेशन आहे. पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबल प्लंबर, हेड कॉन्स्टेबल कार्पेंटर, त्याच्यानंतर कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर, कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक आणि कॉन्स्टेबल लाईनमन या पदासाठीची याच्यामध्ये परीक्षेचे स्वरूप पाहू शकता. पार्ट एमध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 20 प्रश्न आणि 20 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर पार्ट बीमध्ये जनरल अवेअरनेस आहे आणि 20 क्वेश्चन आहेत आणि 20 मार्क्स आहेत. पार्ट सीमध्ये पाहू शकता टेक्निकल सब्जेक्ट आहे, 60 क्वेश्चन्स आणि 60 मार्क्स आहेत. म्हणजे हा तुमच्या ट्रेडवर आधारित जो प्रश्न आहे सब्जेक्ट असणार आहे त्यावर प्रश्न असणार आहेत. यानुसार 100 प्रश्न आणि 100 मार्क्स एकूण 2 तासाचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने क्वालिफाईंग रिटन एक्झाम आहे. EWS OBC कॅटेगरीसाठी 45% आवश्यक आहेत. SC ST कॅटेगरीसाठी 40% आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे फेज 1साठीची. त्याच्यानंतर फेज 2 जो आहे या सेकंड फेज एक्झामिनेशनमध्ये जी पुढची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये रिटन एक्झामिनेशन झाल्यानंतर सेकंड फेजमध्ये डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे, प्रॅक्टिकल ट्रेड आहे, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आहे. अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली जाईल. तर यानुसार पाहू शकता डॉक्युमेंटेशनमध्ये काय काय महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट याच्यामध्ये PST बद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने फिजिकल एफिशियन्सी टेस्टची घेतली जाईल. याच्यामध्ये रनिंग आहे 1.6 किलोमीटरसाठीची, त्याच्यानंतर लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. अधिकृत माहिती जी जाहिरातीमध्ये आहे तुम्ही विस्तारित माहिती पदानुसार चेक करू शकता. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज जो आहे या वेबसाईटद्वारे केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.